5 कैलासवासी फुलचंद मढवी उद्यान येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा ॲडव्होकेट सौ संध्याताई सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच वनमंत्री व पालकमंत्री आमदार गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 4 चे लोकप्रिय नगरसेवक व विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे उपस्थित होते। सर्वप्रथम सकाळी योगा व वॉकिंग करणारे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ समाजसेवक व उद्यान कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच 50 पेक्षा जास्त लिंबाचे, पेरू, जांभूळ, अश्वगंधा, अर्जुन, नीम, अक्रोड, वड, सीताफळ व फुलझाडे अशी विविध झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी समाजसेवक कैलास काटे, विलास वाघमारे, दिगंबर तावडे, ॲडव्होकेट केतन सावंत तसेच सर्व महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे व एक पेड़ माँ के नाम असा संदेश देत कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी ॲडव्होकेट संध्या सावंत, प्रभाग क्रमांक 4। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाद्वारे आज पर्यावरणाचा औचित्य साधून आपला विशाल फुलचंद मढवी गार्डनमध्ये आम्ही विविध झाडांची आणि औषधी वनस्पती आणि फुलझाडं अशी झाडं लावण्याचं प्रयोजन केलं होतं। आज इथे उपस्थित आमचे प्रभागाचे नगरसेवक खोपडे साहेब, तसेच समाजसेवक काटे साहेब, तसेच इथे ज्येष्ठ नागरिक केंद्र आहे। ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या इथे उपस्थित, तिवारी साहेब आणि जयस्वाल मॅडम आहेत, कोची साहेब आहेत, शर्मा सर आहेत, असे सर्व लोक इथे उपस्थित आहेत। तसेच आमच्या भगिनी आहेत, विद्या ठाकूर मॅडम आहेत, उषा पंडित आणि इतर सर्व असे समाजसेवक आणि सगळे रोज सकाळी येणारे मॉर्निंग ग्रुपचे लोक सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की हे एक चांगला योग आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे ते कुठे थांबवायला पाहिजे आणि प्रत्येकाने एक एक झाड लावलेलं आहे। खूप छान नीम म्हणा, पेरू म्हणा, परत मोठी झाडं, अक्रोड, बदाम, हे अशा सगळ्या प्रकारची झाडं आज भरपूर आणलेली आहेत आणि अजूनही लावायचं काम चालू आहे। आता थोडं नाश्ता पाणीसाठी आम्ही थांबलो आहोत। तर आजचा छान उपक्रम आमचे आदरणीय आणि मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेब, तसेच आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, आमदार संदीपजी नाईक साहेब आणि आमचे सभागृह नेते आणि आजचे सागरजी नाईक साहेब, असे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत असतं आणि ह्या परंपरा पाळल्या जातात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पर्यावरणासाठी झाडं लावण्याचं प्रयोजन केलं आहे आणि बहुतेक अर्ध काम झालंय, अर्ध चालू आहे अजून आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। कुठेतरी समाधान वाटतं की हे आपण काम करतोय। त्याच्या मागे जी संकल्पना आहे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची, एक झाड माँ के नाम, त्याप्रमाणे आपण ह्या उपक्रम राबवत असतो आणि तो यशस्वी झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व प्रभागातील आणि आमचे खोपडे साहेब, काटे साहेब सर्वांचे मी आभार मानते की सर्वांच्या सहकार्याने आपण हे सर्व काम करत असतो आणि ते यशस्वी झाल्यानंतर जो समाधान मिळतं ते आज समाधान मिळालेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या ऐरोली मंडल अध्यक्षा ॲडव्होकेट संध्याताई सावंत मॅडम आणि या विभागातील ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला होता। खरोखर अत्यंत महत्त्वाची ही बाब आहे, कारण या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन हे पूर्ण बिघडत चाललेलं आहे। बऱ्याच ठिकाणी वृक्षांची तोड होते, एकीकडे शहरीकरण होत असताना आपण एका कॉन्क्रिटीकरण जंगलामध्ये आपण वावरत आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला या ठिकाणी आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून असे कार्यक्रम वेळोवेळी घेणं गरजेचं आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून
एक पेड़ एक माँ के नाम या विचाराने आपण या ठिकाणी एक अत्यंत चांगली संकल्पना आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी आणलेली आहे. आणि या नवी मुंबईचे शिल्पकार वनमंत्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब असतील, आर्वी विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब, सभागृह नेते सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी हा मॅडमनी कार्यक्रम घेतला. अत्यंत उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. खरोखर केवळ झाडं लावणे नाही तर ही झाडांचं आम्ही त्या ठिकाणी पुढे ही झाडं कशी जगणार याकडे देखरेख करून आम्ही त्या ठिकाणी त्या झाडांची सर्वजण काळजी घेणार आहोत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि आमच्या महिला भगिनींनी सांगितलं की केवळ झाडं लावण्यापुरतं मध्ये नव्हे तर या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. मी नागरिकांना खरोखर आवाहन करेल की भविष्यामध्ये आपण या ठिकाणी ज्यावेळेला आपल्या घरामध्ये कार्यक्रम घेतो त्यावेळेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर त्या दिवशी एक झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर वृक्षारोपण करण्याची वेळ आपल्याला येणार नाही, असे कार्यक्रम घेण्याची वेळ येणार नाही. मॅडमने आपल्याला सांगितलं की विविध जी औषध झाडं आहेत, फुलांची झाडं, अशा विविध झाडांचं या ठिकाणी आज या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे आणि आपण सर्वांनी भविष्यामध्ये देखील अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे कार्यक्रम घ्यावेत. खरोखर जर आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल, निसर्गाचं संतुलन व्यवस्थित राहायचं असेल, आपण पाहतो आता की निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं पाऊस कमी होतो आहे आणि आज आपण या ठिकाणी उभे आहोत तर एवढी या ठिकाणी उष्णता आहे. याचं कारण एकमेव आहे की झाडांची तोड असेल किंवा निसर्गाचं संतुलन बिघडल्यामुळं हा परिणाम होतो. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्याशी होतो. त्याच्यामुळे हे वृक्षारोपण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. आपल्या सर्वांना देखील मी आवाहन करतो की आपण भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून या झाडांचं संगोपन करावं अशी मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. साहेब, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष ॲडव्होकेट संध्या सावंत साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ आणि आमचे एकदम सगळ्यांचे लोकप्रिय नगरसेवक माननीय नामदार श्री शिवाजी खोपडे दादा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. फार असा स्तुत्य असा कार्यक्रम घेतलाय आणि आज या चांगल्या प्रसंगी मी फक्त एवढंच सांगेन की अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे पूर्ण सगळ्या वार्डामध्ये म्हणा प्रभागामध्ये घेतले पाहिजेत आणि हा आदर्श ठेवून भविष्यामध्ये आपल्याला जर आपल्या येणाऱ्या पिढींना जर काय द्यायचं असेल तर तुम्हाला हा आदर्श ठेवून जसं आता आपल्या भारताचे जे लोकप्रिय पंतप्रधान आहेत त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे एक पेड़ अपने माँ के नाम, या उपक्रमाला अनुसरून सगळ्यांनी याचा आदर्श घेऊन भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या हे उपक्रम राबवले पाहिजे. या ठिकाणी मी एवढंच सांगेन. धन्यवाद. जागतिक पर्यावरण दिन आहे 5 जून. हा सर्व देशभरामध्ये हा दिन साजरा केला जातो. माननीय गणेशजी नाईक साहेब वनमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट संध्या सावंत समाजसेविका यांनी या फुलचंद गार्डन मध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज खरंच नुसतं कार्यक्रमाचं आयोजन करून होत नाही तर ती झाडं लावली गेली पाहिजे. लावून सुद्धा ती जगतात की नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण आज आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर एक ऑक्सिजनची बाटली आपल्याला पिशवी पाहिजे असेल तर एवढं मगजमारी करावी लागते. आता 50 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं आहे. या 50 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आता कधी घरी जातो आणि एसी मध्ये बसतो असं आम्हाला वाटायला लागतं की इथे थांबण्याची सुद्धा सोय नाही आणि पाऊस सुद्धा येत नाहीये. आज बघा जून मध्ये 1 जून चालू झाल्यानंतर पाऊस यायचा, पाऊस सुद्धा कमी पडत आहे. आज या कार्यक्रमासाठी खोपडे साहेब, काटे साहेब, वाघमारे साहेब, चंद्रिका मॅडम आणि सर्व महत्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक आले होते आणि मॅडम गेल्या कित्येक दिवस या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत. तर मॅडमच्या हस्ते हा सर्वात पहिला हा कार्यक्रम म्हणजे हा ऑक्सिजन देणारा आणि आपल्याला सर्वांना त्याचा पुरवठा मिळणारा हा कार्यक्रम मॅडमनी केला. त्यामुळे सर्वात प्रथम मी ॲडव्होकेट संध्या सावंत यांचे आभार मानेन आणि मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सिटीजन ग्रुपची चंद्रिका मॅडम अध्यक्ष आहे और माझी ॲडव्होकेट संध्या सावंत मैडम और खोपरे सर, काटे सर, बागमारे सर, विद्या मैडम
आमचे सगळे आमच्या झाडं लावायला ग्रुपमध्ये आम्हाला सहाय्य करले, साथ दिले. हे माझा खूप खूप बरा वाटला. और माझ्याकडनं सगळ्याला थँक्यू. और सराला पण थँक्यू, गणेश नाईक सराला पण थँक्यू. मी प्रथमतः सर्व नागरिकांना धन्यवाद देतो आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाही देतो. आज आपले ॲडव्होकेट संध्या सावंत मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा जो उपक्रम राबवलेला आहे, त्यांना आमचे लोकप्रिय नगरसेवक शिवाजी खोपडे साहेब, कैलास काटेजी, तात्या सावंत आणि इतर सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मी एक सांगेल, सर्वांना सल्ला देईल किंवा विनंती करेल की लाकूड तोड पूर्वी फार प्रमाणात व्हायची, कारण त्यावेळेला जळणाचं साधन नव्हतं, लोक लाकडं तोडायची, त्याच्यावर आपला स्वयंपाक बनवायचे. पण मोदी साहेबांनी या वेळेला सर्वांना सूर्यचूल, गॅस शेगडी फ्रीमध्ये वाटप केल्यामुळे काय झालंय, लाकूड तोड थांबलेले. आणि आता जर आपण झाडं लावली तर हे पुढे आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा होणार आहे. पण दुसरी गोष्ट अशी, आपण झाडं लावतो, फोटो सेशन करतो, पण ती झाडं जगत नाही. आम्ही 4-5 वेळा अशी झाडं लावलेली आहेत, पण ती झाडं कुणी टिकवली नाहीत, पुढे त्याचं रक्षण केलं. मी सर्वांना, म्हणजे मी त्यामध्ये सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की ज्याला जसं जमेल तसं त्यांनी त्या झाडं, जे आपण झाड लावलं त्याच्याकडे कमीत कमी त्याकडे लक्ष द्यावं, किंवा पाणी घालणं, स्वतः आणून एक बाटली तरी टाकली ना तर त्याला जीवदान मिळेल. एक विनंती करतो सर्वांना. एवढं बोलून मी सर्वांना धन्यवाद देतो. माझं छोटंसं वाईस संपवतो. धन्यवाद.